काँग्रेसचे आमदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटा बंदच्या निर्णयावरती सडकून टीका केली आहे। नोटा बदलाच्या निर्णयामुळे काळ्या पैशाला व भ्रष्टाचाराला आवर घालता जाणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी जो दावा करतायत तो फसवा आहे। सहकार मंत्री सुभाष देशमुख व भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून बेनामी बेहिशोबी कोट्यवधी रुपये पकडले गेले आहेत। त्यामुळे मोदी व फडणवीस यांनी भ्रष्टाचारी लोक कोणाकडे आहेत ते अगोदर तपासून घ्यावं आणि मग इतरांवरती आरोप करावेत, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी सत्ताधाऱ्यांवरती आसूड ओढलं। काँग्रेस राष्ट्रवादी राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रवी रजपुते यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील ना बा घोरपडे नाट्यगृहात चौकात आयोजित सभेत मार्गदर्शन करताना श्री राणे बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लापण्णा आवाडे होते।